भक्त म्हणावे तयाशी, भक्त म्हणावे तयाशी न गुंते जो आशापाशी। अहंकार निरसिला ध्येयभाव पालटला। निंदा स्तुती हे ना आवडे, निंदा स्तुती हे ना आवडे। पाहता परब्रह्म आवडे। अहंकार निरसिला ध्येयभाव पालटला। निळा म्हणे तया ध्याता, स्वानंद तो येत हाता। अहंकार निरसिला ध्येयभाव पालटला। नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा। नमो पुंडलिका नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंग। पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन। 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 दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। बाबाजी सद्गुरुदास तुका, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। बाबाजी सद्गुरुदास तुका। पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार। बाबाजी सद्गुरुदास तुका। मनोजवम मारुत तुल्य वेगम जितेंद्रिय बुद्धिमता वरिष्ठम वातात्मजाय वानराय मुख्यम श्रीरामदूतम शरणं प्रपद्ये। नागेंद्रहराय त्रिलोचनाय वस्मान्द्रागाय महेश्वराय नित्याय सुताय दिगंबराय तस्माय कराय नमः शिवाय। शरबिंदु समाकारे प्रब्रह्म स्वरूपिणी वासरास्मितनिलये सरस्वती नमामि। वाति बुद्धित पावनति प्रत्यक्षा वरेंद्र समान, तया श्रोत्याच्या चरणी जान साष्टांग नमन करीतसो। आता गान गंधर्व देवता कोकिळ कंठ स्वर आराका, जे काय वैवासती कीर्तनी लोका, तयाची चरणी नमन गा। मज दिसत सो परम विख्यात, तो जान ब्रह्मयाचा सुतून। नारद जान नाम तितिक्षु, तयाची चरणी नमन गा। मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी। यावार करी संतांचा, 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 यावार करी संतांचा। आता हृदय हे आपुले चौफाळून या भरे वरी वैसे पावले। श्री गुरूंचे नमस्कारोनी आता भक्त म्हणावे तयासी न गुंते जो आशापाशी। अहंकार निरसिला देहभाव पालटला। प्राप्त प्रसंगी प्राप्त समयी भगवंताच्या सेवेकरता निवडलेला अभंग जगतमान्य जगद्गुरु संत श्रेष्ठ
तुकोबाराय यांचे लढीवाळ असणारे शिष्य निळोबाराय यांचा चार चरणाचा सुंदर असा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. विठाला 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 विठाला. प्रस्तुत अभंगाद्वारे निळोबाराय भक्ताचं लक्षण सांगतात. भक्त कसा असावा त्याबद्दल निळोबाराय ह्या अभंगामध्ये 5 लक्षणं सांगतात. किती? 5 लक्षणं सांगतात. भक्त म्हणावे तयाशी, कुणाशी? न गुंते जो आशापाशी. कुणाला भक्त म्हणावं? जो आशापाशी गुंतत नाही त्याला काय म्हणावं? भक्त म्हणावे तयाशी, न गुंते जो आशापाशी. बरं, आशापाशी नाही गुंतला, अजून काय? अहंकार निरसला. काय? अहंकार गेला पाहिजे. देहभाव पालटला. अहंकार गेला पाहिजे आणि देहभाव पालटला पाहिजे, त्याला भक्त म्हणावं. अजून कुणाला भक्त म्हणावं? निळोबाराय सांगतात, निंदा स्तुती हेणावडे. काय? निंदा स्तुती हेणावडे, मग पाहता परब्रह्म आवडे. अशा 5 गुणांनी संपन्न. काय? पहिलं काय? आशा, अहंकार, देहभाव पालटला पाहिजे, निंदा घडली नाही पाहिजे, पाहता परब्रह्म आवडे. असा 5 गुणांनी युक्त जो भक्त आहे, निळा म्हणे तया ध्याता म्हणजे मान्य. निळोबाराय म्हणतात मी त्याला मानतो. कुणाला? त्या भक्ताला. निळा म्हणे तया ध्याता आणि मग स्वानंद तो येत हाता. तसा भगवान परमात्मा हातामध्ये येत नाही. असा जर भक्त भेटला 5 गुणांनी युक्त, त्याचं जर दर्शन झालं, भगवान परमात्मा हातात येतो. असा साधा सोपा 4 कडव्याचा अर्थ. विठाला 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 विठाला. हो, ज्या निमित्ताने आपली सेवा आहे, थोडासा परिहार देणं प्रत्येक वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरा होत असणारा अखंड हरिनाम सप्ताह गणेश नगर बैरांग बाग आहे. आणि आज 22व्या वर्षामध्ये खऱ्या अर्थाने 3ऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा ही माझ्या वाट्यावर आलेली आहे. समस्त गणेश नगर मित्रमंडळ ह्या मंडळाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आज या ठिकाणी सेवा करण्याचा योग माझ्यासारख्या पामराला आलेला आहे. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या देवा पार नाही. दैवयोगाने सेवा माझ्या वाट्यावर आली. मंडळाला धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे आज गायनाला ज्यांची साथ आहे असे हरिभक्तिपरायण आपल्या खेड तालुक्याचं वैभव, वारकरी संप्रदायाचं वैभव, आदरणीय संत ज्ञानेश्वर सेवा मंडळाचे अध्यक्ष आमचे मंजू मामा होले, ते सुद्धा गावावरून या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा धन्यवाद. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमचे लहू महाराज असतील, दिनेश महाराज असतील, आमचे शिवाजी महाराज असतील, आमचे अमित महाराज आहे. त्याचप्रमाणे आपल्या खेड तालुक्याचा बुलंद आवाज आदरणीय पूजनीय वैकुंठवासी विठ्ठल महाराज डांगले आमचे गुरुबंधू, यांचे सुपुत्र खेड तालुक्याचं रत्न आदरणीय शंकर महाराज डांगले हे सुद्धा उपस्थित आहे. महाराजांना धन्यवाद. त्याप्रमाणे आमचे नवनाथ महाराज कलवडे, त्यांना सुद्धा धन्यवाद. त्याचप्रमाणे माझ्या डाव्या बाजूला आमचे कुडेकर महाराज असतील, मुरली महाराज असतील, त्याचप्रमाणे शिवाजी महाराज असतील, सर्वांना धन्यवाद. त्याचप्रमाणे आज ज्यांची मृदुंगाला साथ आहे आमचे आदरणीय पूजनीय ओमकार महाराज लांडगे, त्याचप्रमाणे आमच्या शिंदेताई, त्यांना सुद्धा धन्यवाद. सगळ्यांना धन्यवाद. तुम्हाला सुद्धा धन्यवाद. प्रभू तुम्ही महेशाची. आता तुम्ही महेश म्हटल्यावर ह्या कोण? तुम्ही महेश म्हटल्यावर ह्या पार्वती आहे की नाही? हा, तुम्हाला सुद्धा धन्यवाद. त्याचप्रमाणे आज खऱ्या अर्थाने प्रामुख्याने ज्यांची उपस्थिती आहे
आमचे गुरुवर्य हरिभक्तीपरायण वसंत बाबा इचके त्यांची सुद्धा या ठिकाणी उपस्थिती आहे. बाबांना सुद्धा साष्टांग प्रणिपात. खऱ्या अर्थाने जगद्गुरु तुकोबरायांचा काल काय झाला? अनुग्रह दिन झाला. जगद्गुरु तुकोबरायांना स्वप्नामध्ये येऊन सांगितलं, पण सांगितल्याच्या नंतर विसर पडला. काय विसर पडला? आणि तोच विसर घेण्याकरता खऱ्या अर्थाने जगद्गुरु तुकोबराय कुठं गेले? माझ्या घरी. मग कुठं गेले? ओतूर. हा ओतूर. कुठं गेले? ओतूरला गेले. कोण? जगद्गुरु तुकोबराय ओतूरला गेले. आणि ओतूरला गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी समजून घेतलं. तसे खऱ्या अर्थाने आज माझं भाग्य इतकं आहे की माझे गुरु म्हणजे माझ्या अगोदर उपस्थित आहे, म्हणजे ते माझ्याकडे आले, म्हणून एवढं भाग्य माझ्या पदरामध्ये आहे. विठाला विठाला. प्रस्तुत अभंगाद्वारे निळोबराय सांगतात की भक्त कसा असावा, भक्ताची लक्षणं कशी असावी, भक्त कुणाला म्हणावं. आहे की नाही? भक्त नेमकं भक्त म्हणायचं कुणाला? आता भक्त म्हणण्याकरता गळ्यामध्ये 4-5 डझन माळी घातल्या म्हणजे भक्त झाला असं होत नाही. माळी घातल्या म्हणजे भक्त झाला का? भक्ताच्या यादीत आला का? नाही बा. माळ घातली म्हणजे कुणी भक्त होत नाही. कपाळाला गंध लावला म्हणजे कोणी भक्त होत का? होतो? कपाळाला गंध लावला म्हणजे भक्त होतो का? हा, भक्त होत नाही. मग ती लक्षणं त्या ठिकाणी आपल्या अंगामध्ये काय करावी लागतात? असावी लागतात. पांढरी कपडे घातली, पांढरी कपडे घातली म्हणजे भक्त झाला का? बागळा तर पांढरी कपडे घालतो. बागळा कसा आहे? बागळा भक्ताच्या यादीत येतो का? बागळा भक्ताच्या यादीत येत नाही. पांढरी कपडे घातली म्हणून कुणी भक्त होत नाही. ऐक नाही. निष्ठावंत भाव भक्ताचा काय? स्वधर्म. हा, मग निष्ठावंत भाव लागतो. भाव भावाशिवाय देव मिळत नाही. काय मिळतो? बर, एखाद्याने वारी केली. काय केली? बाबा वारी केली. वारी केली म्हणजे भक्त झाला का? भक्त झाला. वारी केली म्हणजे वारीला जातो 15 दिवस. आहे की नाही? पण बुवा बाटा 15 महिने. किती? वारीला जातो किती दिवस? 15 दिवस. पण बुवा भाटा 15 महिने अगोदर अरे मला वारीला जायचंय, मला वारीला जायचंय. बरं, गेला वारीला. कुठं गेला? वारीला गेला. पण वारीला गेल्याच्या नंतर पुण्यात गेला. हा, घरी फोन केला, पुण्यात आलो बरं का. कुठं? पुण्यात. बरं, पुण्यात गेला. पुण्यातून पुढं निघाला, जेजुरी चढला. आहे की नाही? जेजुरी सासवडचा घाट चढून गेला, जेजुरीत गेला. परत फोन, जेजुरीत आलो बरं का. वाखरीवरती गेला, रिंगण चालू झालं. आता याने रिंगणात पारावं की नाही? कुठं जावं? रिंगण बघावं, रिंगणात जावं. रिंगणात नाही. हा, रिंगणात आलो. कुठं लक्ष? कुठं आलो? रिंगणात आलो. बर, गेला कुठं? पंढरपूरमध्ये गेला. आणि पंढरपूरमध्ये गेल्याच्या नंतर चंद्रभागेचं स्नान केलं. चंद्रभागेचं स्नान केलं, प्रदक्षिणा मारली, दर्शन घेतलं. आणि दर्शन घेतल्याच्या नंतर फोन केला, निघालो बर का. आता याला भक्त म्हणावं का? भक्त म्हणावं? अरे जगद्गुरु तुकोबराय जर वारीला गेले तर मागचा पुढचा विचार करत नव्हते. केव्हा येईल सांगता येत नाही. पण हा वारीला जायचं निमित्त करतो आणि 4 बाऱ्यासारखा घरी. मग याला भक्त म्हणता येईल का? याला भक्त म्हणता येणार नाही. बर, मग एकादशी करतो. आज एकादशी ना? एकादशी करतो म्हणजे भक्त झाला का? भक्त झाला का? काय? एकादशी करतो म्हणजे भक्त झाला नाही. एकादशी करणारा, एकादशी कोण करत? म्हैस. मग टोनगा. मग जो प्राणी, ज्या प्राण्याला भगवान परमात्म्याने काय दिली? बुद्धी दिली. आहे की नाही? हा मनुष्य देह मिळाला,
पण आपल्याला त्याची किंमत कळाली नाही का? कळाली आपल्याला त्याची किंमत कळाली नाही बुवा. मग एकादशी करणारा काय भक्ताचं वृत्त असावं. आम्हा व्रत एकादशी देव केशव तीर्थ तुळसी देव केशव तीर्थ तुळसी आम्हा व्रत एकादशी देव केशव तीर्थ तुळसी एकादशी काय सांगितलं? व्रत सांगितलं. व्रत कुठलं? एकादशी. हा एकादशी करा. काही काही बाजर एकादशी करतात, दिवसभर उपवास, संध्याकाळची हाय रिटुंबारी आहे का नाही? मग एकादशी व्रत असे का? संध्याकाळची रिटून बा काही काही रिटून खातात. आपल्याला बराच अनुभव आहे. काही विचार नाही करत बा, मागचा नाही पुढचा नाही, करायचं म्हणून करायचं. एकादशी दुसऱ्या दिवशी सोडली जाते. एकादशीचं जर पुण्य साठलं बा, एका राजाने एकादशी केली, राजाने केली ऐक नाही, राजाने एकादशी केली, भगवान परमात्मा वैकुंठावरून भेटण्याकरता आला. सांगतो तुम्हाला, रुक्मगंध नावाचा राजा आहे की नाही, नगरीमध्ये राहत होता. आणि राहत असताना देवांगना समान स्त्रिया फुलं तोडण्याकरता राजाच्या बागेमध्ये आल्या. कुठं आल्या? राजाच्या बागेमध्ये आल्या. राजाच्या बागेत आल्याच्या नंतर फुलं तोडली. देवांगना स्त्रिया फुलं तोडली आणि फुलं तोडल्याच्या नंतर काही स्त्रिया निघून गेला. एका स्त्रीचा पदर काठीला अडकला म्हणून तिला जाता आलं नाही. कुठं? स्वर्गात. तिला जाता आलं नाही. मग तिला न जाता मुले सकाळ झाली आणि सकाळ झाली, दिवस उजेडला, तिला काय जाता आलं? मग राजाला बातमी कळाली. राजाला सेवकांनी सांगितलं, आपल्या राज्यामध्ये देवांगना समान स्त्री आपल्या बागेमध्ये आहे. राजा धावत धावत गेला, पाहिलं. पाहिल्याबरोबर राजाच्या लक्षात आलं, कोण आहे? म्हणले, मी देवांगना स्त्री आहे. कशा करता आली? आम्ही रोज मृत्यू लोकामध्ये बागेतली फुलं तोडण्याकरता येतो. कशा करता? बागेतली फुलं तोडण्याकरता. पण सूर्य उदय झाला आणि सूर्य उदय झाल्यामुळे मला जाता आलं नाही. मग कशाने जाता येईल? मला जाता येईल फक्त एका गोष्टीने. कशाने? जर तुमच्या राज्यामध्ये, तुमच्या नगरीमध्ये कोणी महिला जर का उपवासी असेल, जर कोणी एकादशी केली असेल, काय केलं असेल? एकादशी. जर कोणी एकादशी केली असेल, तिचं पुण्य मला द्या, म्हणजे मी काय करील? स्वर्गात जाईल. तर राजा म्हटला, आपल्या नगरीत तर कोणीच नाही बा, आहे की नाही? आपल्या नगरीत कोणीच नाही. मग राजाने दौंडी दिली. म्हणजे ऐका हो, ऐका, ज्याने कोणी काल एकादशी धरली असेल, आपली आज आहे पण तिथली काल होती,
कुठली? पुराणातली. या आजची नाही सांगत, पुराणातली. काय? काल ज्याने कुणी उपवास केला असेल, एकादशी धरली असेल, त्यांनी आपलं पुण्य काय करावं? दान करावं. काय करावं? दान करावं. तर ही दौंडी एका महिलेने ऐकली. तर तिचा नवरा काय चांगला होता का? यांची दोघांची झालती भांडणं. हा आला होता असा करून, याने बिचारीला तिला काय केलं? मारलं. तिने मारल्याच्या नंतर ही रुसून बसली, पाणी सुद्धा घेतलं. कशी घडली हो एकादश? ती राजाजवळ आली, राजाला सांगू लागली, राजन मी काल उपवास केला, माझ्या नवऱ्याने मला मारलं, मी पाणी सुद्धा प्याले नाही. पाणी सुद्धा प्याले नाही. आपलं व्रत असतं बा, महिलांचं व्रत माहिती आहे का? पान व्रत. एका बाईने गावाला पान व्रत केलं. पान व्रत. काय? पान व्रत. हा म्हणले 5-5 मिनिटाला फक्त पाणी प्यायचं. काय प्यायचं? फक्त पाणी प्यायचं. शेजारणीला सांगून ठेवलं, म्हणले ऐक, प्रत्येक अर्ध्या तासाला ये आणि मला 1 गल्लाच भरून पाणी दे. तर हिने शेजारणीने सांगितलं. पण शेजारीने गेली बाजाराला गेली आणि बाजाराला गेल्याच्या नंतर तिला काय इष्टी मिळाली नाही. मुंबईचं नाही दृष्टांत, गावचा आहे ऐक ना. हा तिला काय इष्टी मिळाली नाही. मग इष्टी न मिळाल्यामुळे ती दिवसभर काय आली नाही. हिचं पान व्रत तसंच थांबलं. संध्याकाळची हिला पक्की तहान लागली. मग 2-4 बाटल्या बिस्लरीच्या पिली आणि 2-4 बाटल्या पेल्याच्या नंतर हिचं पोट फुगलं. बघता काय मिली ना. हे आपलं व्रत आहे ऐक नाही. हा मग तिने काय केलं? पाणी सुद्धा, थुका सुद्धा गिळला नाही. निरंकार एकादशी केली. राजन मी काल उपवासी होते, मग तुझं पुण्य देईल. पा तिने पुण्य दिलं आणि दिल्याच्या नंतर खऱ्या अर्थाने काय झालं? देवांगना असणारी स्त्री कुठे गेली? निघून स्वर्गात गेली. आणि हा रुक्मंद राजाने दौंडी पिटवली. ऐका रे, उद्यापासून, आत्तापासून आपल्या राज्यामध्ये सर्वांनी काय करायचं? एकादशी व्रत. आपल्या नगरीमध्ये, आपल्या नगरमध्ये, आपल्या कळतंय ना? आहे ना सर्वांना? निकी का? तुम्हाला माझी शपथ, मला तुम्ही माणसांना मिळाला तर आम्हाला काय करायचे? विठाला 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 विठाला. सांगितलंय का? उद्या त्या ठिकाणी नगरीमध्ये काय करायचं? सर्वांनी उपवास करायचा. एकादशी आली की काय करायचा? उपवास करायचा. इतकं पुण्य वाढलं की काळाची सुद्धा सत्ता त्या ठिकाणी चालली नाही. रुक्मांदा कारणे एकादशीचा छंद तेने परमानंद प्रगटला. काय झाला? साक्षात भगवान परमात्मा आला आणि आल्याच्या नंतर रुक्मगंध नाही, अख्खं गणेश नगर नेलं. ती नगरी नेली. कंची? हा रुक्मगंध राजाची नगरी काय केली? वैकुंठाला घेऊन गेली. मग पहा, एकादश जर केली तर भक्ताच्या यादीत येतो, पण ती एकादश तशी पाहिजे. कशी पाहिजे? रुक्मंद राजासारखी पाहिजे आहे की नाही? आपल्या एकादशी काय, आपण काय बाबा थोडी भूक लागली तरी कळ निघत का निघती? एकाला म्हणलं उपवास कर ना, तो मला उपवासाचा माझा संमतच नाही. काय संमतच नाही म्हणलं. एकादश कशी असती? आम्ही मगाशी थांबलो होतो येता येता, पुढं चौपाटीवर थांबलो होतो जूला. तिकून आलो आणि तिकून आल्याच्या नंतर थांबलो, उतरलो. तो भेळवाला आला. हा महाराज भेल घ्या भेल. ते हिंदीमध्ये बोलत होता. आपल्याला काय हिंदी येते का? इधर से गाडी आई उधर से गाडी आई, मग खाली राहिला गाडी चली गई. हे काय आपल्याला नाही जमत बुवा आहे की नाही? मग भेल घ्या. अरे म्हणलं मला एकादशी आहे. तो एकादश क्या होता है? एकदा आम्ही बाहेर गेलो आहे की नाही, गुजरातला गेलतो. आणि तिकडे गेल्याच्या नंतर त्याला दुकानदाराला सांगितलं जरा आम्हाला ओवा लागत होता. ओवा त्याला म्हणलं ओवा दे ओवा. म्हणला ओवा? म्हणला हे क्या होता है? म्हणला हे जिरे का छोटा भाई होता है. कशाचा जिरे का? कळलं ना तुम्हाला? जिऱ्यापेक्षा बारीकच असतो ना ओवा. हा तेव्हा त्याला कळलं, म्हणजे जिऱ्यापेक्षा थोडस
बारीक आहे बा, ऐक नाही. मग त्याने विचारलं, म्हणलं भेळ घ्या भेळ. म्हणलं भेळ नको बा, एकादश आहे एकादश, ऐक नाही. मग एकादशीच्या दिवशी खऱ्या अर्थाने जर उपवास केला तर पुण्य पदरात पडतं आणि पुण्य पदरात पडल्याच्या नंतर भगवान परमात्मा वैकुंठात नेल्याशिवाय राहत नाही. म्हणून काय करायची? एकादशी. बर एकादशी केली, नुसती एकादशी केली म्हणजे भक्ताच्या यादीत आला का? आला नाही ना. अरे एकादशी करत असेल पण मागचं ऐक नाही, बाकीच्या गोष्टी पाहिजे ना. 5 तत्व पाहिजे बुवा, 5 गोष्टी पाहिजे बुवा. हा, तसा त्या ठिकाणी भगवान परमात्मा भेटत नाही. मग आपली आशा जात नाही ना. काय आपली आशा, जीवनातली आशा जात नाही का? जाती. हा, आशेशी बांधले तुका म्हणे. हा, बाळक्रीडे मधलं प्रमाण आहे पहा. आशेची बांधले तुका म्हणे जण. हे जण सगळं काय केलं? आशेने काय केलेले? बांधून टाकले. आशा त्या ठिकाणी कोणालाही सोडत नाही. मी असंच त्या ठिकाणी आशा आशा सांगत होतो आणि कीर्तन संपलं. म्हणलं आशा फार वाईट आहे. महाराज आशा फार वाईट आहे. कीर्तन संपलं. एक आजी माझ्या जवळ आली. का रे बाबा, माझ्या आशाने तुला काय केलं वाईट म्हणतो? म्हणलं मावशी तुझी आशा घरी राहू दे, ही कीर्तनातली आशा होती. ऐक ना, आपली आशा संपत का? संपते. आपली आशा संपत नाही. आपण त्या ठिकाणी आशेने बारीक झालो. बारीक ऐक ना, आज मिळन, उद्या मिळन, परवा मिळेल, पण आपल्याला मिळत का? मिळतं. आपण आशेने काय झालो? बारीक झालो. सांगतो तुम्हाला, एक कुंभारा दादा बाजारात 2 गाढवं घेऊन गेला. पुढं बाजारात कुंभार दादा गाढवं घेऊन गेला. कुंभार दादाने गाढवं बाजारात मांडली. 2 जण सख्खे भाऊ गाढवं, बर का? 2 जण सख्खे भाऊ गाढवं बाजारात मांडल्याच्या नंतर गाढवांची विक्री झाली. एक गाढव धोबी दादाने नेलं. कुणी नेलं? एक गाढव धोबी दादाने नेलं आणि एक गाढव डोंबाऱ्याने नेलं. कुणी नेलं? एक गाढव धोबी दादाने नेलं आणि एक गाढव डोंबारी दादाने नेलं. आता डोंबारी दादाने गाढव नेलं. तर हे गाढव कशाला? तर डोंबाऱ्याचा बोजा वागवायला. आणि डोंबाराचा बोजा वागवीत ह्या गावात खेळ, त्या गावात खेळ, असं करत करत डोंबाऱ्याचं गाढव पंढरपुरापर्यंत पोचलं. वाळवंटात गेलं. वाळवंटामध्ये डोंबाऱ्याने खेळ मांडला. आता वाळवंटामध्ये याला काय खायला? हे काय झालं? बारीक झालं. बारीक पातळ झालं. धोबी दादाचं गाढव. धोबी दादाने त्याच्या गाढवावरती कपडे टाकावी, नदीवरती न्यावं, कपडे धुवावी आणि मग धोबी दादा गाढव रानात सोडून द्यायचा. आणि नदीच्या कडला गाढव काय व्हायचं? गाढव चरायचं. लोळत नाही. हा, चरायचं. गाढव चरायचं आणि काय व्हायचं? जाम व्हायचं. वा, असं करत करत त्या ठिकाणी डोंबारी दादाचा खेळ धोबी दादाच्या गावाला आला. आता धोबी दादाच्या गावाला खेळ आला. आता दोन्ही गाढवांची भेट झाली. 2 जण सख्खे भाऊ, पक्के वैरी. वैरी आहे काय भाऊ? हे तुम्ही म्हणा बा, आम्ही कशाला म्हणू? आहे की नाही? हा, 2 सख्खे भाऊ एकमेकांना भेटले आणि भेटल्याबरोबर सांगू लागले, दादा तुले बारीक झाला रे. काय झाला? दादा लय बारीक झाला. अरे मला झालो बारीक, मला खायला मिळत नाही. काय मिळत नाही? खायला मिळत नाही. मग एक काम कर, माझ्या बरोबर चल. माझा मालक मला नदीवर नेतो आणि नदीवर नेल्याच्या नंतर चरायला सोडून देतो. मी चरतो, माझ्या बरोबर चल, भक्कम चरू. हा म्हणला आलो असतो रे, पण एक अडचण आहे. आपलं तसंच आहे. ए चल कीर्तनाला, आलो असतो पण एक अडचण आहे. काय? आलो असतो पण अडचण आहे. गाढवाने सांगितलं, दादा आलो असतो पण मला अडचण येऊ अरे का येऊ शकत नाही? वाळत चालला ना. म्हणला वाळू दे,
पण एक दिवस माझं भविष्य चमकणार आहे. काय वाळू दे, पण एक दिवस माझं भविष्य चमकणार आहे. आता पा, अरे पण तू का येत नाही माझ्या बरोबर? दादा काय सांगावं, हा डोंबारी दादा त्याच्या पोरीला दोरीवर चढवतो. काय, हा डोंबारी दादा त्याच्या पोरीला दोरीवरती चढवतो आणि पोरीला सांगतो, गंगे गंगे ऐक, जर दोरीवरून खाली पडली तर तुझं लग्न या गाढवा बरोबर. कळलं का? ज्याला कळलं त्याला कळलं. अरे मग गाढवा बरोबर लावीन. मग जर ती गंगी पडली दादा तर तिचं लग्न कोणाबरोबर होईल? माझ्या बरोबर. या आशेने सर्व सुखाची आशा जन्म गेला. सर्व सुखाची आशा जन्म गेला. क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला. क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला. हिंडता दिशा क्षीण पावला. हिंडता दिशा क्षीण पावला. माया वेठीला जीव माझा. माया वेठीला जीव माझा. माया वेठीला जीव माझा. माया वेठीला जीव माझा. सर्व सुखाची आशा जन्म गेला. सर्व सुखाची आशा जन्म गेला. क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला. क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला. भिन्नता दिशा शिन पावला. भिन्नता दिशा शिन पावला. माया वेष्टीला जीव माझा. माया वेष्टीला जीव माझा. माया वेष्टीला जीव माझा. माया वेष्टीला जीव माझा. सर्व सुखाची आशा जन्म गेला. ऐक नाही, जन्म कशात चालला? गाढवाचा जन्म काय आत गेला? आशामध्ये गाढव बारीक झालं. कधी मला गंगी भेटायला याला मोकळी आहे का? बरीच गाढव बरीच गाढव गंगीच्या आशेने बारीक झाली. हा, आम्हाला लोक म्हणतात, महाराज तुम्ही लय फिरता बुवा. बघा ना कुठं काय बघू? जोडा कांचा हा नाही, पायातला नाही म्हटलं. जोडा लावा आम्हाला सांगत आहेत. ऐक नाही, आम्ही काय तेवढ्या उद्या काय वेगळा नाही बुवा. मग बा गाढव जसं आशेने काय झालं? बारीक झालं. आपली सुद्धा आशा संपते का? हो निळोबाराय, तुम्ही सांगता भक्त पाहिजे, पण त्या क्वालिटीचा तसा भक्त भेटेल का? भेटेल ना. का भेटणार नाही? का भेटणार नाही? मग तुकाराम महाराज म्हणले, अरे तुला जर माझ्यावर विश्वास नसेल तर एक काम कर, पहावे पुराणे विचारोनी. पहावे पुराणे विचारोनी. पहावे पुराणे विचारोनी. पहावे पुराणे विचारोनी. तुका म्हणे नाही विश्वास जमनी. तुका म्हणे नाही विश्वास जमनी. म्हणे नाही विश्वास जमनी. तुका म्हणे नाही विश्वास जमनी. पहावे पुराणे विचारोनी. पहावे पुराणे विचारोनी. पहावे पुराणे विचारोनी. पहावे पुराणे विचारोनी. महाराज म्हणले विश्वास नाही, पुराणांना विचार. मग चला रामायणामध्ये प्रभू रामचंद्र है की नाही, सीता कुणी नेली? रावणाने. तुम्हाला माहिती आहे, सीता रावणाने नेली. बरं नेल्याच्या नंतर
आहे की नाही? बळ पाहिजे कशा करता? आणण्याकरता. मग कुणाला जमवावं? मारुतीराय भेटले. कोण भेटले? मारुतीराय. मारुतीराया भेटले आणि मारुतीरायाने सांगितलं देवा ऐका, एकाची बायको एकाने नेली, काय तशी तुमची पळवली रावणाने, तशी त्या ठिकाणी वालीची कुणी पळवली? सुग्रीवाची वालीने. हा, वालीने त्या ठिकाणी सुग्रीवाची पत्नी वालीने पळवली. मग एक काम करा, सुग्रीवाकडे त्या ठिकाणी अनेक सैन्य आहे, सुग्रीवाची आपल्याला मदत होईल, त्याला मदत करा. मग भगवान परमात्म्याने मदत केली आणि मदत केल्याच्या नंतर काय केलं? वालीला, कोणाला मारलं? वालीला मारण्याकरता प्रभू रामचंद्रांनी 3 चुका केल्या. किती? 3. वाली मारणं एवढं सोपं नाही. हा, वाली काय शक्तिशाली आहे बा वाली, वाली मारणं सोपं नाही. 3 चुका केल्या. मग वाली गेला, वाली मारला. दादा सुग्रीवाला सांगितलं, सुग्रीवा आहे की नाही, तुझी पत्नी तुला मिळाली. मग आता एक काम कर, भगवान परमात्म्याकडे ये. आहे की नाही? सगळे जमले बुवा. पण जमल्याच्या नंतर पहा, एक असा भक्त भगवान परमात्म्याला भेटला. भगवान परमात्म्याकडे आला. आईला सांगितलं, आई अगं मला त्या भगवान परमात्म्याची सेवा करण्याकरता जायचं आहे. आईने सांगितलं, जा बाळा, खुशाल जा. बाकीच्या लोकांनी विरोध केला. बाकीच्यांनी सांगितलं, अरे कशाला जातो, तुझ्या बापाला त्याने मारलं. काय? तुझ्या बापाला त्याने मारलं, कशाला जातोस? तो म्हणला, काही असू पण मी जाणार. त्याचं नाव काय? अंगद. अंगद दादा गेला. गेल्याच्या नंतर भगवान परमात्म्याला सांगितलं, भगवान परमात्मा मला तुमच्यामध्ये काय करा, सामील करून घ्या. सेनापती पद देऊन टाकलं. ठीक नाही? पूल बांधायचं काम झालं. पूल बांधला. पुढं सांगतो जरा. पूल बांधला आणि पूल बांधल्याच्या नंतर मीटिंग बसली. काय झाली? मीटिंग बसली. मीटिंग आणि मीटिंग मध्ये भगवान परमात्म्याने हनुमंतरायाला सांगितलं, हनुमंत ऐक, रावण तर मारावा लागेल, रावण मारावा लागेल. मग रावण मेल्याच्या नंतर खऱ्या अर्थाने लंकेचं राज्य कुणाला द्यावं? मला असं वाटतं हनुमंता, लंकेचं राज्य अंगदाला द्यावं. कोणाला द्यावं? पहिला प्रस्ताव अंगदाचा आहे. हा, नंतर विभीषण आला. पहिला प्रस्ताव अंगदाचा आहे. हा, अंगदाला द्यावं. हनुमंतरायाने सांगितलं, देवा हा अंगदाला द्यावं, ठीक आहे, पण अंगदाने घेतलं पाहिजे ना. काय घेतलं पाहिजे? विचारा. म्हणजे मी तुमच्याकडे पाठवून देतो, तुमचं तुम्ही विचारा. आहे की नाही? मला आपल्या काय मागं ना पुढं आणि फुफुटा पुढं, मला माझ्या मागं पुढं काय नाही बा. आपण काय, आपण मध्ये पडणार? तुमचं तुम्ही विचारा. मग अंगदाला सांगितलं, भगवान परमात्म्यासमोर अंगद उभा राहिला आणि अंगद त्या ठिकाणी दर्शन घेतलं प्रभूचं. आणि प्रभूचं दर्शन घेतल्याच्या नंतर भगवान परमात्मा प्रभू श्री रामचंद्र बोलू लागले, अंगदा माझी आजी इच्छा आहे की अंगदा, रावण मारल्याच्या नंतर लंकेचं राज्य तुला द्यावं. काय करावं? लंकेचं राज्य तुला द्यावं. अंगदाला थोडासा राग आला. अंगद म्हणाले, देवा ऐका, काहीच बोलू नका. जर तुम्हाला काही द्यायचं असेल तर आज मला पक्षातून बाहेर काढलं तरी चालेल. एकांतात जाऊन तुमचं भजन करीन. काय करीन? एकांतात जाऊन भजन करीन. पहा, निळोबाराय भक्ताची यादी देतात. एकांतात जाऊन भजन करीन, हा, पण काही घेणार नाही. देवा तुम्ही म्हणता ना लंका लंका, ही लंका मिळवायला मला काहीही अवघड नव्हतं. आहे की नाही? काहीही अवघड नव्हतं. ज्या वेळेस या किष्किंधेवरती रावण चालून आला ना, चालून, त्यावेळेस रावणाला वालीने बागलामध्ये दाबलं आणि 4 समुद्राच्या आंघोळ्या घातल्या. देवा हे विसरलात का? माझ्या वडिलाने त्या रावणाला बगलमध्ये दाबलं. जर अजून थोडं दाबलं असतं तर तांबट्यासारखा फुटला नसता. फुटला?
फुटला असता ना मग. पण माझ्या वडिलांच्या चित्तामध्ये काय नव्हती? आस नव्हती. चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग. मग माझ्या वडिलांच्या चित्तामध्ये आस नाही, मग अजून काय देवा सांगावं? माझ्या वडिलांनी हा रावण माझ्या पाळण्यावरती उलटा टांगला होता का नव्हता? टांगला की नाही? उलटा टांगला होता माझ्या पाळण्यावर. आणि माझ्या वडिलांनी मला सांगितलं, अंगदा तू मोठा झाला ना, मग तुला याच्या बरोबर काय करायचंय? खेळायचंय. काय? युद्ध करायचं, खेळायचं याच्या बरोबर. हे आईने वडिलांनी पाळण्यात असताना काय करावं मुलाला? आपल्या पाळण्या असत्यात चिमण्या. काय असत्यात? आता मला सांगा, अंगदाच्या पाळण्यावर काय होता? रावण होता. 10 मुख. एक जण मला म्हणला, महाराज त्या रावणाला 10 तोंड होती, मग तो झोपत कसा होता? आता म्हणलं मी काय त्याच्या घरी गेलो का पाहिलं? आहे की नाही? मग रावणाला कुठं टांगला? बरं, आपल्या आई वडील आपल्या पाळण्यावरती चिमण्या टांगतात. बाळा चिमण्या. मग आईला कळत चिमणी आल्यावर चिमणा काय करतो, तोपर्यंत कळत नाही. देवा ऐका, मी तुम्हाला सांगतो देवा, ज्या वेळेस रावण माझ्या वडिलांनी त्या ठिकाणी बगलत दाबला, त्याच वेळेस ती लंका माझ्या वडिलांची होती. मारला असतं ना रावणाला, माझी झाली असती. माझ्या वडिलांनी लंका प्राप्त केल्याच्या नंतर ती लंका मला मिळाली असती. माझ्या चित्तामध्ये आस नाही. निळोबराय त्याचं वर्णन करतात अभंगाच्या पहिल्या चरणात. भक्त म्हणावे दयासी, 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 भक्त म्हणावे दयासी. गुंदे दो आशा बाते, ना गुंदे दो आशा बाती, ना गुंदे आशा बाते. अंगारानी आसाला, अंगारानी आसाला, गुंदे दो आशा बाती, ना गुंदे दो आशा बाती, ना गुंदे दो आशा बाती. अंगारानी रचला, अंगारानी रचला. भक्त म्हणावे दयासी, न गुंते जो आशा पासे, न गुंते जो आशा पासे, न गुंते जो आशा पासे. भक्त म्हणावे दयासी, न गुंते जो आशा पासे, न गुंते जो आशा पासे, न गुंते जो आशा पासे. ओ निळोबराय म्हणतात, भक्त म्हणावे कुणाशी? अंगदासी. लंका मिळाली तरी सुद्धा त्याग केला. भक्त म्हणावे तयासी, न गुंते जो आशापाशी. निळोबराय आहे की नाही?
हे रामायणातलं सांगितलं आहे की नाही. मग एक काम करा ना, कृता त्रेता युगातलं सांगू नका, मग कलियुगातलं काहीतरी सांगा. कलियुगामध्ये असे भक्त आहेत का? आहे ना. काय यादी पुरणार नाही बुवा. मग आहे का? सांगा ना. चला सांगतो ना. मग चला पंढरपूरला. पंढरपूरमध्ये संत चोखोबाराय भजन करतात. बा अशी भक्ती असावी बुवा. कशी भक्ती असावी? चोखोबारायांसारखी. एक दिवस चोखोबाराय भजन करू लागले आणि भजन करत असताना रात्रीचे झोपले. सकाळी लवकर 2:30ला उठले. कितला? 2:30ला उठले. आणि 2:30ला उठल्याच्या नंतर भगवंताचं भजन चालू केलं. भगवंताचं भजन चालू केलं. काकडा चालू केला. आणि काकडा चालू केल्याच्या नंतर विठोबा रखुमाई भजन झालं. आता विठोबा रखुमाई भजन झाल्याच्या नंतर भगवान परमात्मा रोज विठोबा रखुमाई भजनाला चोखोबारायांना बुक्का लावण्याकरता देव स्वतः यायचे. काय करायचे? 5 चरित्र तुम्ही फार सुंदर आहे. देव यायचे, विटेवरून उडी टाकायचे आणि बुक्का लावायला यायचे. पाहिलं तर 2:30 वाजले. अरे माझ्यामुळे माझ्या देवाला काय झाला? त्रास झाला. त्रास. भक्ताला देवाचा त्रास सहन होत नाही. काय वाक्य वापरलं सांगू का? क्षमा मागून सांगतो. क्षमा मागून सांगतो हा सर्वांची. माझी या रांडेने नाशिले, माझी या बापासी त्राशिले. हे प्रमाण आहे. काय? जीभ जीभ माझी या टिंब टिंबने नाशिले, माझी या बापासी त्राशिले. माझ्या बापाला, या जगाच्या मालकाला माझ्या जिभेने काय दिला? त्रास दिला. म्हणून भगवान परमात्म्याला लवकर यावं लागलं. शिक्षा करून घेतली. बायकोला सांगितलं, अगं ऐक. आता त्यावेळेस ऐकत होती बुवा. आताच काय ऐक नाही. मग सांगितलं एक काम कर, 2 काटे आण. 2 काटे आणले आणि एक पूर्ण दिवस आपल्या जिभीमध्ये खोचले. त्याला काय म्हणावं? भक्त म्हणावं. भक्त. काय म्हणावं? हा, त्याला भक्त म्हणावं. पा हे निळोबराय भजन करतात. निळोबरायांची अवस्था फार बिकट आहे. निळोबरायांना संध्याकाळचं खायला नाही. एक दिवस भगवान परमात्मा हा द्वादशी सोडायला. कशाला? द्वादशी. एकादशी झाली, द्वादशीची पारणं सोडायला भगवान परमात्मा चोखोबरायाच्या घरी गेले. आणि चोखोबरायाच्या घरी गेल्याच्या नंतर खायला काय? नासलेलं ताक आहे की नाही, खराब झालेलं ताक. भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी द्वादश सोडली. भगवान परमात्मा घरी गेले आणि घरी गेल्याच्या नंतर भगवान परमात्म्याच्या हाताचा वास लक्ष्मी आई साहेबांनी घेतला. मालक, स्वामी कसला वास येतोय? काही नाही ग, आज सकाळी पारणं सोडण्याकरता माझ्या भक्ताच्या घरी गेलो होतो. कुठे गेलतात? चोखोबारायांच्या घरी गेलो. मग पारणं सोडली. काय खालं? काय खालं? खराब झालेलं ताक खालं. त्याचा वास येतो. एक काम करा ना, चोखोबारायांची परिस्थिती तुम्ही सुधारा ना. काय करा? सुधारा ना. अगं मी मस्त प्रयत्न केला, पण त्यांच्या चित्तामध्ये काय नाही? असंच नाही ना. चित्तामध्ये असंच नाही. म्हणजे तुम्ही थांबा, मी बघते. काय? मी बघते. गरुडाला सांगितलं, गरुडा चला म्हणले आपल्याला जायचे. चोखोबाराय चंद्रभागेच्या तीरावरती एक चोखालिंब म्हणून प्रसिद्ध आहे. त्या चोखालिंबावरती भजन करण्याकरता जायचे आणि तिथं स्नान करून भजनाकरता त्या लिंबाखाली यायचे, भजन करायचे. स्नानाकरता गेले. रुक्मिणी आई साहेब आल्या. ठीक नाही, ही लक्ष्मी जगाची मालकीण आहे. आली दादा. एका घागरीमध्ये मोती आणले, एका घागरीमध्ये माणिक आणले. माणिक मै माणसाचं नाही, हा माणिक. आणि एका घागरीत पाचू आणले. पाचू. काय? पाचू. पाचू. पाचूळा नाही, पाचू आणले. पाचू. मग या 3 घागरी ज्या ठिकाणी चोखोबाराय भजन करतात आणि भजन करतात त्या ठिकाणी ह्या घागरी आणून ठेवल्या. तर चोखोबाराय भजन स्नानावरून आले आणि पाराकडे चालले. झाडाखाली भजन करावं.
तिथून पांडुरंग परमात्म्याचा कळस दिसतो, तिथून भजन करावं या उद्देशाने त्या झाडाच्या खोडापाशी गेले. पाहिलं, अरे इथं तर कुणीतरी काय केलेली आहे, घाण टाकलेली आहे, घाण टाकलेली आहे. मग चोखोबरायांनी जागा बदलली. काय झाली? जागा बदलली. चोखोबराय निघून गेले दादा, पण त्या घागरीला चोखोबरायांनी स्पर्श केला नाही. म्हणजे भक्त म्हणावे न गुंते जो असा जर कोण असेल तर त्याला काय म्हणावं? भक्त म्हणावं, नाहीतर भक्त म्हणू नये. त्याच्या चित्तामध्ये फक्त पांडुरंग असावा. काय असावा? काय असावं? पांडुरंग असावा. पांडुरंगा व्यतिरिक्त त्याच्या जीवनामध्ये काही नसावं. पा छत्रपती शिवाजी राजांनी तुकोबरायांना नजराणा पाठवला तरी सुद्धा त्यांनी त्याचा काय केला? भक्त म्हणावे न गुंते जो. जर आशा असती तर जगद्गुरु तुकोबरायांनी एवढी इस्टेट दान केली असती का? जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवनामध्ये आशा नाही. त्याला काय म्हणावं? तर भक्त म्हणावं. निळोबराय आशा नाही, त्याला भक्त म्हणावं. अजून काय सांगतो म्हटले? अभंगाच्या महाराजांकरता टाळी वाजव. एकदम सुंदर. निळोबाराय सांगतात त्याचा अहंकार गेला पाहिजे. काय अहंकार? निरोसला. मग अहंकार जाऊन त्याचा देहभाव काय झाला पाहिजे? पालटला पाहिजे. देहभाव. पण आपला अहंकार जाईल तेव्हा ना. अहंकार जातो का आपला? हा, आपला अहंकार जात थोडं वाजवता आलं तरी माझ्यासारखा मीच थोडं कीर्तन करत
माझ्यासारखा आहे का कोणी कीर्तनकार? मीच. मग आपला अहंकार. मी तर म्हणतो निळोबारायांच्या यादीत आपण कुणीच बसत नाही, कारण की आपली आशाच जात नाही ना. 500 कमी भरले, कळतंय ना? हा, कळालं तुम्हाला बा चांगलं, तुम्ही करताय म्हणून तुम्हाला माहिती आहे की नाही. मग आशेशी बांधले. आशा आहे बा, आशा कोणाला सोडीत नाही, अहंकार कोणाला सोडीत नाही. अहंकार फार वाईट आहे. मग लोक वाकायला तयार नाही अहंकारामुळे. हा, मी वाकू जमणार नाही, ऐक नाही. नाही वाकलं तर जिरती बाबा, नाही वाकलं ना जिरती जिरती. पा एक बाई सरपंच झाली, तिकडलं सांगतो आमचं. एक बाई सरपंच झाली आणि सरपंच झाल्याच्या नंतर हा नथीचा आकडा, तुमचं नको सांगू, यांचं सांगू का? नथीचा आकडा दिसतच नाही बा कुठं आता, राहिलाच नाही इथं, है की नाही. मग हा सरपंच बाई झाली, नथीचा आकडा, गावातून निघाली सरळ जिरती. अहंकार झाल्यावर जिरती, मी याच्यावर बोलतोय हा, लक्षपूर्वक आहे का. मग गावातून निघाली, सरळ निघाली बुवा, आणि निघाल्याच्या नंतर तोऱ्यामध्ये चालली. हा, नदबीत, हा केसाचा भांगबिंग काय म्हणतात त्याला, नाही माहिती, मला नाही माहिती बुवा. हा, मग हा भांगबिंग निघाली, रस्त्याने जात होती आणि रस्त्याने त्या ठिकाणी एक सायकल वरून मुलगा येत होता. कशावरून? सायकल चालवीत. आणि तो सांगत होता, सरपंच बाई बाजूला सरा, माझ्या सायकलला ब्रेक नाही. काय नाही? ही म्हणली, मी सरपंच झाले, मला म्हणतो बाजूला सरा, ये बघतेस तो एक जोरात बाबा. ही काय कमी आहे का? मग ही हल्लीच नाही. हा, तोऱ्यात चालली, तोऱ्यात चालू लागली. आणि मुलगा सांगत होता, सरपंच बाई बाजूला सरा, माझ्या सायकलला काय नाही, ब्रेक नाही. पाहता पाहता पोरग आलं, सरपंच बाईला धडकलं. सरपंच बाईचे 4 दात काय झाले? 4 दात. तुकाराम बाबा 4 दात गेले. हा, मग 4 दात गेले ना. आता हिला राग आला, आणि राग आल्याच्या नंतर ही उठली, सगळ्या बॉडीला बोलवलं. जी बॉडी असती ना, सदस्य वगैरे, ती बॉडी, हा, त्या बॉडीला बोलवलं. म्हणजे सर्वांनी आज मीटिंग आहे, लवकर या. सर्वजण जमले आणि जमल्याच्या बरोबर सांगितलं, माझे 4 दात पाडले, केस करायची. काय करायची? केस करायची. गेली, केस केली. आणि केस केल्याच्या नंतर आता मुलाला कोर्टामध्ये काय झालं, बोलवलं. दादा काय झालं, कोर्टामध्ये बोलवलं. आता कोर्टामध्ये केस चालू झाली. मुलाचे वडील म्हणले, अहो माझ्या मुलाने काय केलं नाही हो, मुलगा सांगत होता बाजूला सरा, पण ही बायका ऐकत 4 गेले ना. मग ऐकत नव्हती. मग सांगितलं, वकील साहेब माझ्या मुलाला वाचवा. वकील हुशार असतात. म्हणले फी जास्त, मुलगाला वाचवायचं म्हणलं फी जास्त. मग फी ठरली. म्हणले किती घ्या, जेवढं मागल तेवढं घ्या. मग एक काम करा, माझ्या मुलाला वाचवा. वकील साहेबांनी सांगितलं, तुझ्या मुलाला सांग. तिथं उभा राहिला ना, बोलायचं नाही. मुलाला सांगून ठेवलं बोलायचं नाही. केस चालू झाली. दोघांना पिंजऱ्यामध्ये उभं केलं, की नाही, उभं केलं. आता वकील साहेब विचारू लागले, का रे मुला, ह्या बाईच्या अंगावर तू सायकल घातल्यामुळे हिचे 4 दात, तू सायकल अंगावर घातली का? मुलगा नुसता असा करायचा. 2-3 वेळा विचारलं, तरी सुद्धा मुलग्याने काय उत्तर दिलं नाही. मुलाचा बाप उठला, मला जज साहेब माझा मुलगा मुकाय. काय आहे? मुका म्हटल्याच्या नंतर हिच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. ही उठली बा, वकील साहेब, जज साहेब, मुकाय? मुका नाही, मी रस्त्याने जात होते, तो वरून येत होता, तो मला म्हणत होता, सरपंच बाई बाजूला सरा. मीच बाजूला सरले नाही.
आता कुणाची जिरली? जिरती जिरती काय होती? अभिमान बाबा चांगला नाही. अभिमानाने तुका म्हणे नरका घाली. अभिमान अभिमान नरकाला घालवतो नरकाला. तिळ मात्र जरी होय अभिमान मेरू तो समान. अभिमान राशी तयाची ठाये. अभिमान राशी तयाची ठाये. अभिमान राशी तयाची ठाये. अभिमान राशी तयाची ठाये. तुका म्हणतोय देव दूरी. तुका म्हणतोय देव दूरी. तुका मन करी देव जोडे. तुका मन करी देव जोडे. अभिमान राशी तयाची ठाये. तुका म्हणतोय देव दूरी. तुका म्हणतोय देव दूरी. अभिमान राशी तयाची ठाये. तुका म्हणतोय देव दूरी. तुका मन करी देव हो बाळक्रीडे मधलं प्रमाण आहे. अभिमान राशी तयाची ठाई. तुका म्हणे तई देवदुरी. देव काय होतो? लांब जातो लांब. आता प्रमाण निघालं म्हणून सांगतो पा. गोपिका त्या ठिकाणी गेल्या. कुठं? वृंदावनामध्ये गेल्या. चला बाई वृंदावनी वृंदावनी रास क्रीडा पाहू. रास क्रीडा पाहू. नंदाचा बाळ येणे केला नवलावो. नंदाचा बाळ येणे केला नवलावो. कुठं? वृंदावनामध्ये गेल्या. सर्व गर्व सोडून बाई चला हरी पासी. हरी जवळ गेल्या आहे की नाही. रास क्रीडा खेळू लागल्या. आणि रास क्रीडा खेळत असताना गवळणीला अभिमान झाला. तुका म्हणे तई देव दुरी. अभिमान राशी जयाची ठाई. पा अभिमान झाला. आणि अभिमान झाल्याबरोबर देव निघून गेला. आता देव निघून गेल्याच्या नंतर ह्या देवाला शोधू लागल्या. काय करू लागल्या? देवाला शोधू लागल्या. मग देवाची पावलं ज्या ठिकाणी होती ना पडलेली. एक गोपिका देवाबरोबर होती. आणि देवाबरोबर असताना दोघांची पावलाचे ठसे त्यांना दिसले. आणि त्या ठशाच्या मार्गाने ते चालू लागले. पाहत पाहत गेले. पण पुढे असं दृश्य दिसलं की फक्त भगवंताच्याच पायाचे ठसे दिसलं. गोपी गायब झाली. त्यांना असं वाटलं की गोपीला भगवान परमात्म्याने उचलून घेतला असावं. विव्हाळ झाल्या. विव्हाळ झाले अंतकरण. विव्हाळ झाल्या. आणि त्या भगवान परमात्म्याला शोधू लागल्या. हे कन्हैया कन्हैया रे कन्हैया रे कन्हैया रे जग जेठी. कन्हैया रे कन्हैया रे जग कन्हैया रे कन्हैया रे कन्हैया रे जग जेठी. कन्हैया रे कन्हैया कन्हैया रे भेटी देई भेटी देई भेटी देई भेटी देई भेटी एका
मला भेट दे. येथवरी होता संग अंग अंग लपविले देवा का सोडून गेलास. मग गवळणीला कळालं आपल्याला काय झाला, अभिमान झाला. काय झाला, अभिमान झाला. म्हणून भक्ताला अभिमान होता कामा हे आहे की नाही. 4 पुस्तकं जरी शिकला आहे का नाही, एखादा म्हणतो ना हा तुला काय कळतं, मी शिकून आलोय. एक जण शिकला आणि गावाला आला. कुठं आला, मुंबईला शिकला, चांगल्या कॉलेजमध्ये शिकला आणि गावाला आला. त्याला वाटलं गावच्या लोकांना काही कळतच नाही. गावाला आला आणि गावामध्ये कार्यक्रम होता. सांगू लागला कुणाला काय विचारायचंय मला विचारा, कुणाला काय विचारायचंय मला लोक म्हणले जाऊ दे काय त्याच्या नादी लागायचं आहे की नाही. असं बरेच दिवस गेलं, महिना गेला बॉल. एक दिवसाची सभा भरली आणि सभेमध्ये विचारू लागला कुणाला काय विचारायचंय मला विचारा. एक जण म्हणला अरे याची थोडी जिरवितो का, याला लईच अहंकार झालाय, याची थोडी जिरवायची का. म्हणले जिरवाय पाहिजे. म्हणले कुणाला काय विचारायचे ते मला विचारा, कुणाला काही माहित नसेल ते मी सांगतो, काळजी करू नका. ऐक नाही, काळजी करू नका, काय विचारा काही पण विचारा. आता काही पण विचारा म्हटल्याच्या नंतर अशी सभा भरली आणि सभेमध्ये हा उभा राहिला. मागून एक जण उठला, पुढं आला. मला थांब 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 मला विचारायचे. काय म्हटला, मला विचारायचंय तुला. म्हणजे काय विचार प्रश्न, तू म्हटला ना विचार, विचारू का. म्हणला विचार. काय विचार, काही पण विचार, काही पण सांगणार. अभिमानात चालतं ना तेवढा. मग काही पण विचार, उत्तर देणार. विचारू, म्हणला ऐक. विचारू का, विचार. ऐक. सांगू का, सांग. म्हटलं सांग. टप गुळगुळ 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 गुळ बात बे कुठं झालं सांग. हा डोकं जरा याचं चिंबिनच झालं. मला काय 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 परत सांगतो, नीट ऐक. टप गुळगुळ 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 बात बे कुठं झालं सांग. माहिती आहे का तुम्हाला याचं काय डोकं. म्हणला काय, अरे नीट सांग ना. आता याला कळालंच नाही ना, काय याला कळालंच नाही. हे सारखं सांग, एकदाच सांग, आता एकदाच सांग. मला एकदा सांगतो, नाही आलं तर शिकून आलोय म्हटला. तरी पण काय म्हणत शिकून आलोय म्हटला. मला शिकून आलोय. म्हणला हे कुठं झालं, तू काय कर मला सांग. मला काय टप गुळगुळ 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 बात बे कुठं झालंय सांग. आता कुठं झालंय म्हटल्यावर हे काय याच्या डोक्यात. आता म्हणला काय सांगा बाबा, डोकं चुळू लागला. म्हणला आपल्याला नाही येत. कशाला बोंबलत होता, गावाकडचं म्हणते शिकली लिहायला. कशाला बोंबलत होता, लय हुशारी मारीत होता ना, सांग की आता. म्हणला नाही बुवा, जिरली का नाही, अभिमान टिकत नाही बा. तो म्हणला मग तू सांग. सांगतो म्हटलं. ऐक, माझं घर आहे, घराच्या पुढं पत्र्याचं शेड आहे. शेडच्या बाजूला बेलाचं झाड आहे. काय आहे, शेडच्या बाजूला बेलाचं झाड आहे. आणि बेलाच्या झाडाला काय येतं, बेल. बेल. हा बेल येतात, कवट म्हणतात बघा, कवट. काय येतं, बेल तर येतात बेलाच्या झाडाला. बेल नाही येत काय, केळी येईन का, आहे की नाही. मग बेल ते कवट येतं ना, ते कवट म्हटला. माझ्या घराच्या बाजूला कवट्याचं झाड आहे, ते बेलाचं झाड आहे. आणि त्याचं कवट पत्र्यावर पडलं. टप ते गुळगुळ 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 खाली गुळगुळ खाली आलं. ते बत्क्यानी पडलं. कसं पडलं, बत. आणि बत्क्यानी पडल्याच्या नंतर खाली शिर्डी बांधली होती, ती मिमली ना म्या. मला एवढं तुला सांगता येईना. विठाला विठाला अभिमान जिरतो, आहे की नाही. मग अहंकार गेला पाहिजे. अहंकार निरसला, देवभाव पालटला. नारदाला अहंकार झाला. कुणाला, नारदाचा अहंकार टिकला नाही बुवा. मग
तुम्हाला आम्हाला होईल नवल काही. अहंकाराने कामाने कोणालाही सोडलं नाही. का सोडलं? कोणाला सोडलं नाही बुवा. फक्त या काळावरती, या कामावरती, या अहंकारावरती विजय मिळवला. कुणी? माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी. तुका म्हणे देह भरिला काम क्रोध केले घर. काय केलं तुकोबारायाने? हे देह भरला विठ्ठला, काम क्रोध घर रित करून टाकलं, अहंकार घालवला, अहंकार निरसला. आणि मग त्याचा अहंकार गेल्याच्या नंतर नारदाला अहंकार झाला सांगत होतो ना. नारदाला अहंकार झाला. नारदाने एका वनामध्ये तप केलं. काय केलं? कामावरती विजय मिळवण्याकरता तप केलं. आणि तप केल्याच्या नंतर नारदाला वाटलं की आता आपण कामावरती काय मिळवला? विजय मिळवला असं नारदाला वाटलं. आणि मग नारद मुनी आता हा विजय सांगण्याकरता कुठं चालले? भगवान शिवाक, ज्याने विजय मिळवला ना कामावरती, त्याच्याकडे चालले. आता त्याच्याकडे जाणं काम आहे का? काम नाही. मग गेले त्याच्या समोर जाऊन उभे राहिले. भगवान शिवजी ऐका, मी कामावरती काय मिळवला? मी अहंकार आला वा, कामावरती विजय मिळवला म्हटले. छातीला हात लावून सांगितलं. म्हणले नारदा, माझ्यापाशी बोलला ठीक आहे, पण विष्णूपाशी बोलू. याला वाटलं आता याच्यापाशी बोलले म्हणलं आनंदाची बातमी सांगायला पाहिजे. गेले विष्णू जवळ जाऊन उभे राहिले आणि विष्णूला म्हटले, विष्णू देवा, म्हणले मी कामावरती काय मिळवला? विजय मिळवला. म्हणले विष्णूच्या लक्षात आलं. म्हणले नारदाला काय झाला? अहंकार झाला. म्हणले आता याचा अहंकार घालवला पाहिजे. मायावी नगरी तयार केली आणि तिथं राजा तयार केला. राजाने दौंडी दिली, म्हणजे माझ्या कन्येचं लग्न आहे. मग चांगला ब्राह्मण पाहिजे, विद्वान ब्राह्मण पाहिजे. नारदाच्या कानावर बातमी गेली आणि नारदाला कळालं दादा की आता आपण लग्न करायला पाहिजे, आहे की नाही? मी मग तयार झाला बा. नवरदेवाच्या लाईनीत गेला. कोणाच्या? नवरदेवाच्या लाईनीत गेला. पण भगवान परमात्म्याने नारदाचं मुख वानराचं केलं. कशाचं? नारदाचं मुख कशाचं केलं? वानराचं केलं. बरं, वानराचं मुख केल्याच्या नंतर हे नारद सभेत बसले. नवरी अशी आली, स्वयंवर नवरी आली आणि नवरी आल्याच्या नंतर असे पाहू लागली. नवरदेव पाहू लागली. नारदाकडे पाहिलं, हसली बिचारी. हे कुठून आले? हे कुठून आलंय म्हटली. आणि पाहून हसून पुढे गेली आणि विष्णूच्या गळ्यात माळ टाकली. काय झाली? विष्णूच्या गळ्यात माळ टाकली बुवा. आता विष्णूच्या गळ्यात माळ टाकल्याच्या नंतर हे जे विजय बाजूला होते ना सेवक, हे हसू लागले नारदाला. म्हणले तोंड बघ आरशात, हे तोंड बघ आरशात. अरे कसं माकडावाने दिसत. ह्याला वाटलं खरंच बुवा काहीतरी भानगड असेल. हे गेलं आरशात पाहिलं तर वानराचं तोंड होतं. कशाचं? वानराचं. मग नारदाला काय झालता? अहंकार झालता. नारदाने आवेशामध्ये येऊन भगवान परमात्म्याला शाप दिला. ए देवा, या वानराची चेष्टा केली काय? मला वानराचं मुख दिलं ना, ह्याच वानराच्या साह्याने तुला तुझी पत्नी प्राप्त होईल. हे नारदाने दिलतं. कधी? पाठीमागे. आणि मग क्षणात नारदाचा अहंकार देवाने काय केला? घालवला. देहभाव पालटला. कुणाचा? नारदाचा देहभाव पालटला दादा. म्हणून अहंकार निळोबाराय म्हणतात, अहंकार निरसला, देहभाव पालटला. बरं, अहंकार गेला, आज गेली, अहंकार गेला, देहभाव पालटला, मग निळोबाराय अजून काय? निंदा निंदिया नावडे निंदा
निंदास्तुती हिण आवडे पाहता परब्रह्म आवडे. ठीक नाही काय देव आवडावा. देव आवडल्याच्या नंतर एवढं गाड्यात पडा तेव्हा मला आठवण आली खरं गुरुवारी हरिभक्तपरायण नारायण महाराज गोपाळे. आमच्या गावामध्ये सप्ताह होता आणि त्यावेळेस सुद्धा आम्ही असेच हार घातले होते. आठवण एक राहते माणसाची. ठीक नाही. निंदास्तुती हिण आवडे पाहता परब्रह्माळ निळा म्हणे तया ध्याता आणि स्वानंद तो येतो हाता. आहे की नाही. मग भगवान परमात्मा हातात आल्याशिवाय राहत नाही कधी. ही 5 लक्षणं जर आपल्या जवळ असेल तर हारामध्येच बराच वेळ गेला. मला सांगायचं होतं थोडंसं पण आता जाऊ दे काय हरकत नाही. मिळालेल्या वेळेमध्ये या ठिकाणी जशी भगवान परमात्म्याने बुद्धी दिली तसा ह्या ठिकाणी बोलण्याचा विचार केलेला आहे. जर बोलण्याच्या ओघामध्ये मुखातून एखादं चुकीचं वाक्य गेलं असेल तर तो माझ्या वाणीचा दोष आहे आणि जे चांगलं असेल ते माझ्या सद्गुरूंचं आहे. म्हणून किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धीस नेले येथे माझे जे उरले पायिकपण उत्कृष्ट अशी टाळकऱ्यांची साथ. सर्वांना धन्यवाद. निंदा अथवा स्तुती करावी देवाची कीर्ती मानवाची. अनेकांची स्तुती आम्हा ब्रह्महत्या एका पांडुरंगा वाचून या. अनेकांची स्तुती ह्या गादीवरून करायची नाही. तुम्हाला सर्वांना काय करतो धन्यवाद देतो आणि सेवेला या ठिकाणी स्वल्प विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम म्हणे तया जाता म्हणे तया जाता निळा म्हणे तया ध्याता निळा म्हणे तया ध्याता स्वानंद तो येता स्वानंद तो येता अंगाय निघाला अंगाय निघाला आनंद तो येत हाता स्वानंद तो येत हाता अहंकार निरसिला अहंकार निरसिला देह भाव पालटला आ